सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. काल सुट्टीचा दिवस होता ना, म्हणजे की रविवार, आणि सुट्टीचा दिवस असला की मग उशिरा उठणं होते आणि मग उशिरा उठणं झालं की सगळ्याच कामांना उशीर होतो. तसंच माझंही आहे. बाकीचे कामं तर बाकी आहेत, पण म्हटलं आधी स्वयंपाक करून घेऊया. आज स्वयंपाकामध्ये तर काही स्पेशल बनवणार नाही आहे, पण नाश्ता जरूर स्पेशल बनवणार आहे. तर रेसिपी तुमच्यासोबत ही शेअर करेलच. तर आता मला भेंडी आणि बटाट्याची भाजी बनवायची होती, कारण की भाजीपाला सगळाच संपला होता. काल काही बाजारात जाणं झालंच नाही, त्यामुळे मग आज बाजारात जायचं आहे संध्याकाळी. तर भेंडी थोडीशी पडली होती, तर तेवढ्या भेंडीत काही होणार नाही म्हणून बटाटे घालून भेंडी बटाट्याची भाजी बनवणार होती. तर इथे भेंडी कापून घेते आणि मस्त भेंडीची भाजी बनवते. भेंडीची भाजी म्हटलं की आठवड्यातून 2दा तरी आमच्या घरामध्ये बनतेच. आणि कधी कधी भरलेली भेंडी, तर कधी आलू भेंडी किंवा कधी कापून भेंडी बनवली जाते. पण आमच्या घरात भेंडी सगळ्यांना जास्त आवडते, त्यामुळे मग 2-3 व्हेरायटीमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारे भेंडीची भाजी आठवड्यातून 2दा तरी बनवतच असते. चला, मस्त इकडे भाजी बनवून घेतली. आणि नाश्त्यामध्ये मला ढोकळा सुद्धा बनवायचा आहे. तर खमण ढोकळा नाही बरं का, रव्यापासून जो दुधी भोपळा घालून बनतो ना ढोकळा, तसा ढोकळा मला बनवायचा आहे. तोही खूप छान टेस्टी लागतो. तर रेसिपी तुमच्यासोबत ही शेअर करते. तर एक दुधी घेतलेली आहे, त्याला मस्त आपल्याला सोलून घ्यायचे आहे आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे. किसायचे वगैरे नाही आहे, कारण की आपण याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत, त्यासाठी याला कापून घ्यायची आहे. आणि जो ढोकळा मी बनवणार आहे ना, त्याला कुठलंही आधी प्रिपरेशन करून ठेवायची गरज नाही आणि त्याला अर्धा तास अगोदर भिजत घालून ठेवण्याची सुद्धा गरज नाही. अगदी क्विक आणि झटपट होणारा ढोकळा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खायलाही तितकाच टेस्टी लागतो. तर चला, मस्त दुधी मी इथं कापून घेतलेली आहे आणि दुधी पाण्यातच ठेवायची आहे, नाहीतर ती काळी पडायला लागते. सोबत इकडे भाजीचं कामसुद्धा सुरू आहे. मध्ये मध्ये भाजीला सुद्धा मी हलवून घेते. आणि चला, दुधी आपल्याला आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे. ज्याही वस्तू लागणार आहे सगळ्या आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्येच घालूया. तर बघा, 1 वाटी मी रवा घेतलेला आहे. अगदी जो बारीक रवा येतो ना, तोच घ्यायचा आहे. 5-6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, अर्धा तुकडा अद्रकचा घेतलेला आहे आणि कोथिंबीर भरपूर अशी टाकायची आहे. आपला ढोकळा हिरव्या रंगाचा बनेल ना मस्त. आणि त्यानंतर 2-3 चमचे आपल्याला इकडे दही घालायचं आहे. पाणी मी अजिबात घालणार नाही आहे, कारण की दह्याचं जे पाणी होतं ना, तेच मी यामध्ये घातलेलं होतं. तर पाणी अजिबात घालायचं नाही, आणि घालायचंही असलं तर अगदी थोडंसंच घालायचं, कारण की दुधी भोपळ्याला सुद्धा पाणी सुटते ना, त्यामुळे. तर 3-4 चमचे दही घातलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये मीठ वगैरे घालायचं नाही आहे, आपण नंतर मीठ घालूया. आणि याला मस्त बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाण्याची जर तुम्हाला गरज वाटली तरच थोडंसं पाणी घालायचं, जास्तही घालायचं नाही, नाहीतर अगदी पातळ होऊन जाते. मी थोडंसं पाणी घातलं होतं, तरीही माझं पीठ थोडंसं पातळच झालं होतं. पण जास्त पातळ करायचं नाही, याला अगदी थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे, तरच आपला ढोकळा छान बनतो, नाही तर मग ढोकळा बनणारच नाही. आणि मस्त बारीक पेस्ट वाटल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, थोडंसं पातळच झालेलं आहे, एवढंही पातळ नाही करायचं. पाण्याची गरज वाटली तरच पाणी घालायचं, नाही तर नाही घालायचं. आणि शेवटी जेव्हा आपल्याला बनवायचं असेल ना, तेव्हा यामध्ये 1 चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. खाण्याचा सोडाऐवजी जर इनो असला तर अगदी बेस्ट राहते, पण माझ्याकडे इनो नव्हता म्हणून मी खाण्याचा सोडा घातलेला आहे. आणि मग मी याला इडलीच्या कुकरमध्येच बनवणार आहे. तर इडलीचं कुकर आधीच गरम करायला ठेवून द्यायचं आहे आणि प्लेटला सुद्धा तेल लावून ठेवायचं आहे, कारण की मग सोडा घातल्यानंतर लगेचच हे बेटर आपल्याला प्लेटमध्ये ओतायचं आहे आणि मग लगेच इडलीच्या कुकरमध्ये याला ठेवून द्यायचं आहे. याच्यावरती मी थोडीशी लाल मिरची सुद्धा टाकली होती. लाल मिरची किंवा मग तुम्ही काळी मिरीचा जो पावडर येतो ना, तोही टाकला की खूप छान टेस्ट येते. आणि लगेच याला इडलीच्या कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि 10 मिनटापर्यंत आपल्याला याला फास्ट फ्लेमवरती होऊ द्यायचं. फास्ट म्हणजे जास्तही फास्ट नाही, अगदी मीडियम फ्लेमवरती होऊ द्यायची. गॅसची फ्लेम कमी करायची नाही. कुणीतरी वाटत होतं वाटते रस्त्यावरती, तर त्यांनाही दिले, तर ते घरी घेऊन आले. खूपच छान आहे. फुलांचे झाडं तर मला खूप जास्त आवडतात. आता याला मी संध्याकाळी शिफ्ट करून घेईन. आता तर एक दिवस असंच राहू देते याला, संध्याकाळी नाही तर मग उद्या सकाळी. मस्त फ्रेश झाड आहेत, जगले पाहिजे बस.
छान आहेत. ढोकळा बनायला ठेवला आहे. सुट्टीचा दिवस असला की खूप जास्त उशीर होतो सगळ्या कामांना. अजून कपडे पण धुवायचे आहे. झाडूसुद्धा मारला नाही आहे घरामध्ये. फक्त स्वयंपाक झाला, भाजीपोळ्या केल्या आणि ढोकळा बनवायला ठेवला आहे. आता ढोकळा होईल, पोरं नाश्ता करतील आणि मग कुठे सगळ्या कामांना सुरुवात होईल. सगळं निवांतच होते सुट्टीचा दिवस असला की. तर चला थोडा वेळ इकडे बाल्कनीमध्ये बसली आहे, कारण खूप जास्त गरम होते घरामध्ये. आणि कशाचं झाड आहे मला काही याचं नाव माहिती नाही आहे, पण खूप छान फुलं आहे. त्यांना मस्त एकदम फ्रेश वाटते फुलांकडे बघितलं की. तर बघूया आता, जगले पाहिजे. तर याचं नाव काय आहे तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्कीच कमेंट करा. तर चला पटापट झाडू मारून कपडे धुवून घेते. 2-4च कपडे आहेत. आणि बघा मस्त आपला हा ग्रीन ढोकळा बनवून तयार झालेला आहे. आता ह्याला आपण तडका देऊया. तर कढाईमध्ये तेल ठेवायचं आहे गरम करायला. यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की थोडासा यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. थोडेसे तीळ असतील तर तीळही घाला. माझ्याकडे नव्हतं म्हणून नाही घातले. आणि याला ढोकळ्यावरती टाकायचं आहे. आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मग ढोकळ्याचे तुकडे पाडायचे आहे. गरम गरम नाही पाडायचे, थंड झाल्यावरतीच पाडायचे, नाही तर मग ते तुटायला लागतात. आता ढोकळा करताना एक गोष्ट अशी झाली बघा, खाली जे मी पाणी घातलं होतं ना इडलीच्या कुकरमध्ये, तर बाहेर मी गप्पा मारत उभी होती तेवढ्यामध्ये इडलीच्या कुकरमधलं पाणी सगळं संपून गेलं आणि थोडासा कुकरही जळाला. त्यामुळे जास्त ढोकळा आज काही फुलला नाही तर इतका छान फुलतो ढोकळा. पण खायला तर खूपच टेस्टी झाला होता. ढोकळा तसाही खायला खूप छान लागतो, पण एवढी एक गडबड माझ्याने झाली त्यामुळे जास्त तो आज फुलला नाही. नाहीतर अगदी खमण ढोकळासारखा टम्म फुगलेला दिसतो, याहूनही जास्त फुगतो. पण आज अशी गडबड झाली, पाणीच आटून गेलं इडलीच्या कुकरमधलं, त्यामुळे जास्त फुलला नाही. पण खायला खूप छान टेस्टी लागतो आणि फुलल्यावर तर अजूनच छान दिसतो, खायलाही तितकाच टेस्टी लागतो. तर अशी गडबड नसती झाली तर खूप छान फुलला असता ढोकळा, पण खायला खूपच छान टेस्टी झाला होता. त्यानंतर आज पीठ आणलं होतं. पीठ संपलं होतं ना, तर खालीच आमच्या घंटी आहे, तिथून दळलेलं पीठ खूप छान भेटते. त्यामुळे गहू वगैरे काही मी आणत बसत नाही. खालूनच आम्ही पीठ आणतो, 5 किलो किंवा 10 किलो जसं लागलं तसं. छान असते, ताजं ताजं दळून देतात त्यामुळे. तर पीठही संपलं होतं, तर आजच पीठही भरून ठेवायचं होतं मला. आता गाळायला मला इतका वेळच नव्हता आज, कारण की संडे असला की खूप सारी कामं असतात आणि उशीरही होतो कामांना. त्यामुळे आज मी काही पीठ गाळलं नाही, असंच भरून ठेवलं. म्हटलं जाऊ द्या, रोजच्या रोज गाळायला तसाही किती वेळ लागतो, म्हणून मग मी तसंच पीठ भरून ठेवलं. तसं तर आम्ही शनिवारचा आठवड्याचा बाजार करत असतो. मी हप्त्याभरची भाजी घेऊन येते, पण काल काही कारणामुळे जाणंच झालं नाही. त्यामुळे आज मला भाजी घ्यायला जायचं होतं आणि मग भाजी घ्यायला गेले तर 2-3 तास निघूनच जातात. त्यामुळे मग संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी आज फक्त खिचडीच बनवणार आहे. खिचडी कसं पटकनही होते आणि मग वेळही वाचतो तेवढा. भाजीपोळी करायचं म्हटलं की खूप जास्त वेळ जातो, त्यामुळे खिचडी टाकली आणि आत्ता बाजारात निघणार आहो. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.